हे गाईज, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल अँड गुड मॉर्निंग. बाकी आज दिवसभरातून मी काय काय करणार आहे सो ते तुम्हाला दाखवीनच, सो तुम्ही नक्की बघा. बाकी आता मी पटापट कामं आवरते आणि तुम्हाला परत भेटते. तर गाईज आम्ही आलो आहे बाहेर चिकन आणायला आणि तिथे ATMमध्ये गेली आहे आणि पाणी दाखवते थांबा तुम्हाला. हे बघा पाणी, सगळ्या गाड्या अटकल्यात, हळूहळू जात आहेत. तिथे तर त्या साईडने तर जाऊच शकत नाही, एवढं पाणी आहे. इथे पण पाणी आहे बघा, हे बघा केवढं पाणी आहे. आम्ही तिथून आता चालत चालत तिथे आलो ATMच्या इथे आणि नानू तिथे पाणी बघते. गोलू पण आहे आणि त्याला पाण्यात द्यायचं आहे. चुप, हे बघा. आता आम्ही चिकन घेतो आणि मग निघतो. कसे येत आहेत सगळे चालत चालत. अख्खं पाणी आहे. नो नो नो, तू का उतरते खाली? चल तिकडे जा, तिथे नोनू. अरे मम्मा बघणार तर ओरडणार. तर बघितलं गाई किती पाणी आहे आमच्या इथे, आहे ना नोनू? मजा येतो तुला पाण्यात? आता आम्ही चिकन घेतो आणि घरी जातो. खूप पाणी आहे, ह्याला पण पाण्यात यायचं आहे. हा तर आता आम्ही निघतो. गाईज आम्ही आलोय घरी आणि खूप पाऊस पडत आहे, सगळीकडे पाणी भरले. मी तुम्हाला दाखवलं तर सगळीकडे पाणी भरलंय आणि आताच घरी आलोय. आता दीदीने वडापाव आणि घेतला, सो आता मी ते खातो आणि मग नंतर थोडा वेळ आराम करीन आणि मग उठल्यावर तुम्हाला परत भेटेन. बाकी खूप मज्जा आली आज. आणि परत आमच्याकडे पाणी भरले आणि बिल्डिंगमध्ये काल जसं पाणी भरलेलं सेम तसंच पाणी भरलंय. आणि जिथे गेलेलो, जिथे जिथे आम्ही चिकन आणि आणायला जात होतो तिथे तिथे पाणी भरले. सो नाही घेतलं आम्ही चिकन, असेच आलो खाली आज, कारण सगळीकडे पाणी पाणी आहे. तर गाडी बंद होईल त्यामुळे आम्ही नाही गेलो. तर आता घरी आलोय. सो गाईज मी उठली आहे, आरामाने करून झालाय. आणि आज ॲक्च्युली आम्ही चिकन आणि आणायला गेलेलो कारण मम्मीचा आज मूड झालेला चिकन बनवायचा, चिकन खायचा. तर आम्ही गेलेलो चिकन आणायला आणि आम्हाला वाटलं नव्हतं की एवढं पाणी असेल. आम्हाला वाटलेलं की पाणी पूर्ण हे झालं असेल, गेलं असेल, पण नंतर बघितलं तर पाणी मुरलंच नव्हतं. म्हणजे जे काय रस्त्यावरती पाणी होतं, जे कमरेपर्यंत होतं ते आता गुडघ्यापर्यंत आलं, पण कमी नाही झालं आहे पाणी. आणि आता तर परत संध्याकाळपासून, म्हणजे जेव्हा आम्ही गेलो ना, दुपारपासून 12 वाजल्यापासून जो पाऊस सुरू झाला आहे तो थांबलाच नाही आहे आणि कंटिन्यू पाऊस होता. त्यामुळे आता पाणी परत वाढलं आहे आणि काल मी जसं तुम्हाला दाखवलं त्या लेवलला परत पाणी आलं आहे. तर आजचा दिवस पण बाहेर गेला कारण की आणायला गेलो, त्यामुळे परत तुम्हाला पाऊस आणि पाणीच दाखवलं. तर सध्या कुठे जाणं आणि होत नाही आहे. आजसुद्धा मंदिरात मी जाणार होती, मी तुम्हाला बोललेली आईंच्या मंदिरात आम्ही जाणार आहे माझ्या गुरूंच्या, पण ते सुद्धा मला जायला नाही भेटलं कारण की पाऊसच एवढा आहे आणि कुठून जाणार एवढ्या पावसामध्ये. तर आम्ही कॅन्सल केला आणि आम्ही गेलोच नाही. तर आता मम्मी चिकन आणि बनवेल, सो ते तुम्हाला मी दाखवीनच. बाकी मी तर खाणार नाही, तर माझ्यासाठी मला वेगळं काहीतरी बनवायला लागेल कारण की मी तर व्हेज आहे, बाकी सगळे खातील, मम्मी वगैरे सगळे खातील, फक्त मीच नाही खाणार आहे. तर माझ्या पुरती मला काहीतरी बनवायला लागेल. सो मम्मीने चिकन आणि बनवलं तर तुम्हाला दाखवीनच. बाकी त्यांनी आता आणलं आहे चिकन, मी दाखवत नाही कारण मला ते चांगलं नाही वाटत, पण बनवून झाल्यावर मी तुम्हाला दाखवेन. की मी खोबरं आता किसून ठेवणार आहे. काल जे राहिलं होतं थोडं खोबरं किसायचं, सो ते किसून टाकते आणि मग ती किसून झाल्यावर तुम्हाला मी दाखवते. बाकी उठली मी, आराम केला जरासा, 1 तास पण जास्त नाही, अर्धा तास आराम केला. त्याच्यानंतर उठली,
मग आज मला लवकर झोप येणार आहे रात्री, कारण की आताच खूप झोप येते. तर आता खोबरं वगैरे किसून ठेवते आणि मग तुम्हाला मी दाखवते. तर गाईज एवढं खोबरं मी किसलं आहे, मी थकली. बाकीचं पण किसलं असतं, पण आता मी जेवायला घेतो आहे तर नाही किसलं. आता उद्या किसून टाकेन. बाकी एवढं किसलं आहे. काल एक डब्बा किसला, हा एक डब्बा. आणि बाकी हे बनवून झालं आहे चिकन मम्मीचं. काय काय बनवलं आहे ग मम्मी? हे काय आहे? हे काय आहे? हे काय आहे? पण काय आहे? काय बोलतात त्याला? सुकं चिकन आहे, ओलं चिकन आहे. सुकं चिकन आहे. बाकी त्याला काय बोलतात मला माहिती नाही, तुम्हाला माहीत असेल. आय डोंट नो. गरम आहे, थांबा. अय्यो लयच गरम आहे. तर हे पण चिकन आहे. हे ओलं चिकन बनवलं आहे मम्मीने. फायनली मम्मीने बनवलं. आणि माझ्यासाठी व्हेज भाजी पण बनवलेली आहे. ही बघा, ही माझी भाजी आहे. थांब ग, रडता. तर झालेलं आहे जेवण. हा भात आहे. आणि लाईट गेलेली आहे कारण की खूप पाऊस आहे, सगळीकडे पाणी तुंबले तर लाईट घालवली आहे. बाकी बाहेर अख्खा अंधार आहे. हा बघा, ब्लॅक आउट. पूर्ण अंधार आहे, कुछ नहीं दिख रहा है. खाली पाणी तुंबे आहे. आणि मी आता पोळ्या करते. मम्मी पण पोळ्याच करते. आता मम्मी जेवेल, मी पोळ्या करते. आणि लाईट आलेली आहे. ये पोरांना भरवायचे. ओके, आता मी पोळ्या करते. मम्मीने केलेल्या आहेत मस्त मऊ मऊ. चिकन आणि पोळ्या मस्त लागतात आहे ना मम्मी? गावाकडे आपल्या असंच खातात ना? आमच्या कोकणात असंच खातात, पोळ्या आणि चिकन. मस्त पाऊस पडतो. एक छडला मम्मीने चिकन बनवलंय. आता मम्मी टाकेल, मी तुम्हाला दाखवते. टाको टाको. आता मी काढते. तर मी बनवते पोळ्या. मस्त मम्मीने घातली. आता ती शिजेल, मम्मी बनवते. मम्मी बनवताना तुम्हाला दाखवीन. मम्मीने ते बघ कसं करून टाकलं. वाट लगा दी, वाट लगा दी, वाट. तर काहीच मी बनवते आता बघा. दीदी इथे काकडी कापते जेवताना खायला. आणि मी पोळ्या बनवते आता. पोळी पोळी पोळ्या बनवते. पोळ्या ना मऊ मऊ अशी मस्त. फक्त बघायला लास्ट एक करायला येते. चुप असतो. आता तिने सगळं बनवलं, त्याला मी काय करू? सो हे गाईज झालंय जेवण वगैरे माझं. मी जेवून लगेच आली आतमध्ये. बाकी मम्मी वगैरे सगळे जेवत आहेत. तर मी पटापट जेवून आली आतमध्ये, कारण मला परत व्लॉग चालू करायचा होता. तर मी आली. बाकी सगळे आता जेवत आहेत. आणि आजचा दिवस असा मस्त गेला. बाकी उद्या परत सगळ्या पोरांना सुट्टी दिली आहे, कारण की पाऊस असणार आहे असं सांगितलं आहे. प्लस सगळीकडचं पाणी अजून गेलं नाही आहे पूर्ण.
त्यामुळे सुट्टी दिली आहे सगळ्या पोरांना. आणि आमच्या बिल्डिंगमध्ये परत पाण्याचं हे वाढलं आहे, तर कुठेही जाणं मुश्किल झालं आहे. कारण की आज आम्हाला जायचं होतं, ते सुद्धा जायला भेटलं नाही. बऱ्यापैकी वसईचे जातात लोक तिथे, पण आम्हाला इथून जायला हलायलाच जागा नाही, कारण की पाणीच एवढं तुंबलं आहे, कसं जाणार. सो आम्ही तर नाही जाऊ शकलो मंदिरात. बाकी तर सगळे गेलेत. तिथलीच लोक बरीच नाही गेलेत, पण इथली लोक जात आहेत. जे आता जवळ आहेत ते जात आहेत, ज्यांना जमत आहे ते जातात. बाकी आम्हाला नाही जमत, सो आम्ही नाही गेलो. तर आता पाऊस पडतोय मस्त, कंटिन्यू पाऊस पडतोय संध्याकाळी. म्हणजे दुपारी जो चालू झाला आहे ना, तो कंटिन्यू पडतोय, थांबत नाही आहे. आणि वातावरण एकदम गार झालं आहे. बाकी आज दिवसभरातून काय काय केलं ते तुम्हाला मी दाखवलं. सो आजचा व्लॉग माझा आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, सबस्क्राईब करा. आणि असंच तुमचं प्रेम असू द्या माझ्यावर. बाकी आजच्यासाठी एवढंच. उद्या भेटूया नवीन व्लॉग सकट. तर आजच्यासाठी बाय बाय.